हॅलो गाईज. सो आता आपण 11वीमध्ये फिजिक्सचं नवीन लेसन स्टार्ट करतो आहे, ज्याचं नाव आहे बाळांनो मेजरमेंट. ओके, आता हे नाव तुम्ही बरेचदा ऐकलं असणार. मेजरमेंट तुम्ही बरेचदा केली पण असणार. मराठीमध्ये आपण याला म्हणतो मोजमाप. ठीक आहे, तर सगळ्यात आता पहिले आपण बघू की हे जे मेजरमेंट आहे याचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट काय आपल्याला. तो यांचं सर मेजरमेंट आम्ही डेली करतो. आमची हाईट आम्ही मोजतो, आमचं वजन आम्ही मोजतो, आम्ही सायन्सच्या लॅबमध्ये गेलं तर भरपूर काही गोष्टीची मेजरमेंट करतो, लेंथ वगैरे मोजतो, एरिया मोजतो, आहे ना. तर याच्यात काय एवढं शिकण्यासारखं आहे? तर बघा, खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या लेसनमध्ये. खूप काही गोष्टी आता तुम्हाला हळूहळू कळेलच. आणि आपल्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत मी त्याच तुम्हाला या लेसनमध्ये शिकवणार. कारण की तुमचा जे नीट आणि GWची एक्झाम असते बाळांनो, तर 100% 11चा सिलेबस बिलकुलच नाही आहे, काही पर्सेंटेजेस आहे. तर मी जेवढं शिकवतो तुम्ही या लेसनमध्ये तेवढंच फक्त करायचं. ओके, आपल्या कामाच्या गोष्टी बघू. तर सगळ्यात पहिले आपण हा क्वेश्चन तर सॉल्व्ह करून टाकू की व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट. आपल्याला मेजरमेंटचं नॉलेज का असायला पाहिजे, काय गरज आहे मेजरमेंटची. तर चला, मी तुमच्यासमोर एक साधा प्रश्न विचारतो. तो प्रश्न म्हणजे काय, किंवा मी साधा एक कन्सेप्ट सांगतो. तो बघा, आपल्या निसर्गामध्ये आपण सराउंडिंगचं जे काही नॉलेज घेऊन राहिलो, जसं फॉर एक्झाम्पल भरपूर आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत त्या आजूबाजूच्या गोष्टीचं आपण नॉलेज कसं घेतो बघा. आपण डोळ्यांनी बघून ते नॉलेज घेतो. जसं आपल्याला रात्री चंद्र दिसतो, ठीक आहे, तर आपण विजन थ्रू आपल्या सराउंडिंगचं नॉलेज घेतो. स्मेल थ्रू आपण आपल्या सराउंडिंगचं नॉलेज घेतो. जसं फॉर एक्झाम्पल पाऊस अगर पडला तर पाऊस पडल्यावर ना जमिनीच्या मातीतून एक अलगच प्रकारचा स्मेल येतो. तुम्ही बगीच्यात गेले तर एक अलग प्रकारचा स्मेल येतो. तुमच्या सराउंडिंगचं जे काही नॉलेज आहे ते तुम्ही सेन्स करू शकता. सेन्स करून पण तुम्ही सराउंडिंगचं नॉलेज घेऊ शकता. टच करून तुम्ही सराउंडिंगचं नॉलेज घेऊ शकता. जसं बाळांनो, उन्हाळ्यात तुम्ही बाहेर गेले आणि तुम्हाला खूप गरमी फील होऊन राहिली, बरोबर आहे, हा सेन्सेशन आहे. तर तुम्ही फटकन ओळखता की बा नाही, आज गरमी आहे, म्हणजे तुम्ही सराउंडिंगचं नॉलेज घेऊन राहिले ना. तर सराउंडिंगचं नॉलेज आपण कसं घेतो? बाय स्मेल, बाय टच, बाय साऊंड, बाय हिअरिंग. ऐकून पण आपण सराउंडिंगचं नॉलेज घेतो. विजन थ्रू आपण सराउंडिंगचं नॉलेज घेतो. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करून आपण आपल्या सराउंडिंगचं नॉलेज ते घेत असतो. पण गाईज, ह्या ज्या क्वांटिटी आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आता मी विजन थ्रू मी चंद्राला बघून राहिलो थ्रू विजन. आता मला कसलं नॉलेज आलं की पृथ्वीपासून चंद्र खूप दूर आहे, बरोबर ना, खूप दूर आहे. आपल्याला दिसतो खूप दूर आहे म्हणून तो छोटा दिसून राहिला, तिथं जाणं काही शक्य नाही आहे. पण बाळांनो, हे जे काही तुम्ही सराउंडिंगचं नॉलेज घेऊन राहिले बाय विजन किंवा बाय सेन्स किंवा बाय टच, तर हे जे नॉलेज आहे हे ॲक्युरेट नाही आहे. हे जे नॉलेज तुम्ही घेऊन राहिले, हे जे तुमचे जजमेंट आहे किंवा खूप दूर आहे, ह्या जजमेंटवरून तुम्ही ॲक्युरेट नॉलेज नाही घेऊ शकत. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला ताप आहे आणि ताप आहे, मी त्याच्या अंगाला हात लावला आणि मला फील झालं की बा याचं अंग गरम आहे. आता मी टच करून ते नॉलेज भेटवलं. आता हे माझं जजमेंट झालं की अंग गरम आहे किंवा कोमट आहे. पण या जजमेंटच्या बेसिसवर आपण नॉलेज तर भेटवलं, पण ते ॲक्युरेट नाही, कम्प्लीट नॉलेज नाही आहे, हे अधुरं नॉलेज आहे. मग आपल्याला कम्प्लीट नॉलेज भेटण्यासाठी काय करावं लागते बाळांनो? ती क्वांटिटी प्रॉपरली मेजर करावं लागते. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला ताप आहे, मी टच करून जे नॉलेज भेटून राहिलो ते इनकम्प्लीट आहे. पण मला कम्प्लीट नॉलेज अगर करायचं आहे तर मला मेजर करावं लागणार त्या बॉडीचं टेम्परेचर. मग मी थर्मामीटर घेणार, ते टेम्परेचर मोजणार आणि आता मला कळणार 102 फॅरेनहाइट आहे. आता हे जे नॉलेज आहे हे ॲक्युरेट नॉलेज आहे. आणि हे ॲक्युरेट नॉलेज भेटण्यासाठी मला काय करावं लागलं? मेजरमेंट. तसंच चंद्र दूर आहे. आता दूर आहे हे तुम्ही विजन ना तुम्ही जज केलं, पण हे जजमेंटच्या भरोशावर बाळांनो तुमचं जे आन्सर आहे ते करेक्ट असणार का? नाही, ॲक्युरेट नॉलेज नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? मेजरमेंट. तसंच मी बाहेर उन्हात गेलो आणि मी म्हटलं की बा अकोल्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. आता हे तर माझी जजमेंट आहे. ॲक्च्युली किती आहे? मी जास्त म्हटलं, अरे ॲक्च्युली किती आहे हे सांगा. तर मी सांगणार माझ्या अंदाजी 40, कोणी दुसरा अंदाजी सांगणार 35, कोणी तिसरा अंदाजी सांगणार 45. पण आता हे आम्ही तिघांना 3 उत्तरं दिले जजमेंटच्या भरोशावर. मग तुम्ही कशावर विश्वास ठेवसान? तुम्ही तर कोणावरच विश्वास नाही ठेवसान ना. तर तुम्ही एकच काम करसान, थर्मामीटर घेऊन टेम्परेचर मोजसान सिटीचं, आणि त्या मेजरमेंटच्या भरोशावर आपल्याला ॲक्युरेट नॉलेज भेटणार.
सो म्हणून बाळांनो मेजरमेंटची गरज काय की बघा आता मी सरळ सरळ स्टेटमेंट लिहून टाकलेलं आहे की वी कॅन गेट द नॉलेज ऑफ सराउंडिंग थ्रू सेन्स, विजन, हिअरिंग किंवा टच एक्सेट्रा, स्मेल एक्सेट्रा, बट वी कॅन नॉट गेट द ॲक्युरेट नॉलेज बाय पर्सनल जजमेंट. हे जे तुम्ही पर्सनल जजमेंट सांगून राहिले त्याच्यावरून तुम्हाला ॲक्युरेट नॉलेज नाही भेटणार. मग ॲक्युरेट नॉलेज भेटण्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला? मेजरमेंट. सो टू गेट द ॲक्युरेट नॉलेज वी नीड टू मेजर दॅट क्वांटिटी. म्हणजे टेम्परेचर अगर असणार किंवा डिस्टन्स अगर असणार त्या क्वांटिटीचं ॲक्युरेट नॉलेज येण्यासाठी आपल्याला ती मेजर करावं लागणार. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मेजरमेंट. मग आता मेजरमेंट करताना भरपूर गोष्टी समोर येतात. आता एक एक गोष्ट मी तुमच्यासमोर आणतो. ठीक आहे. आता बघा हळूहळू आपण कसं डीपमध्ये शिकू त्या तो कॉन्सेप्ट. लेट्स सी. सपोज गाईज आता मी तुम्हाला एक प्रश्न, तुम्ही अगर क्लासमध्ये असते माझ्यासमोर तर मी हा जनरली हर वर्षी प्रश्न विचारतोच मुलांना की 4-5 मुलं मी घेतो, सांगा रे तुमचे वजन किती आहेत, मास किती आहे तुमचं. तर मुलं सांगतात. हा मुलं बघा कसं सांगतात. सपोज मी एका मुलाला विचारलं मास सांग रे किती, तर मुलगा सांगते सर 50, दुसऱ्याला विचारलं सर 45, तिसऱ्याला विचारलं सर 60. असे मुलं ॲन्सर देतात. पण आता मला सांगा बाळांनो, जे तुम्ही ॲन्सर केले हे ॲन्सर केले 50, 45, 60. आता मी काय समजावं? 50 ग्राम, 50 टन, 50 पाऊंड की 50 किलो? तुमचं आन्सर किलो. मग ते तर तुम्ही सांगितलंच नाही. आता आपण येणार कशावर आहोत तुम्ही नीट बघा. सपोज एक दुसरं एक्झाम्पल. सपोज सपोज एक टेबल आहे आणि या टेबलची किंवा टेबल सोडा, पृथ्वीपासून जो चंद्र तुम्हाला दिसतोय याचं डिस्टन्स तुम्ही सपोज मोजलं टेप लावून. चाला इमॅजिन करा, इमॅजिनेशनवर फिजिक्स डिपेंड आहे. तुम्ही टेप लावून मोजलं आणि ते तुम्ही मला आकडा सांगितला सर 200 आहे. आता इमॅजिन करा ना, मी सपोज तुम्हाला म्हणतो मी मोजदार भाव चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर आणि 200. सांगा आता हे नॉलेज कम्प्लीट आहे की अधूर आहे? अधूर आहे. तुम्ही समोर काही ना काही गोष्ट लिहिता ना बाळांनो, काय किलोमीटर किंवा मीटर किंवा सेंटीमीटर लिहिता की नाही लिहत? तर बाळांनो यालाच आपण फिजिक्समध्ये म्हणत असतो किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण म्हणतो युनिट. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी शब्द मी वापरू शकतो. जी गोष्ट तुम्ही मोजता तिला तुम्ही फिजिकल क्वांटिटी म्हणता. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी जसं मास, टाईम, टेम्परेचर, डिस्टन्स, स्पीड ह्या जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी आहेत, जेव्हा आपण त्या फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करतो तेव्हा त्या एक्सप्रेस करताना बाजूला जे काही आपण लिहित असतो बाळांनो ते असते युनिट. ठीक आहे. आता युनिट काय आणखी आपण थोडं डिटेलमध्ये शिकू. लेट्स सी. आणखी थोडं डिटेलमध्ये. कापड कुठे? ओके. आता नीट लक्षात द्या, आपण आणखी थोडं डिटेलमध्ये शिकतोय युनिट. मी तुम्हाला 2-4 एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो. आता एक मी तुम्हाला फर्स्ट क्लास एक्झाम्पल देतो. जनरली मुलींना हे चांगलं समजणार किंवा मुलांनाही समजणार असं काही नाही. सपोज गाईज तुम्ही एक दुकानात गेले कापड आणायला. ठीक आहे. असं समजा घरात जे आपले कर्टन असतात, पडदे असतात, त्यांचा कापड आणायला गेले किंवा कुठलं तरी एक कापड आणायला तुम्ही गेले. चला मग आता तुम्ही दुकानात गेले आणि त्या दुकानदाराला सांगितलं की बाबा दादा आम्हाला 5 मीटर कापड दे पांढऱ्या कलरचा, असं तुम्ही दुकानदाराला सांगितलं. मग आता दुकानदार काय करते नीट बघा. तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्यातल्या काही लोकांना हे ऑब्झर्व पण केलं असणार. आता दुकानदाराचा हा असतो टेबल. मी टेबल ट्राय करतो काढण्याचा. ठीक आहे. इकून तुम्ही उभे आहात, तुम्ही असेच काढले मी. ठीक आहे. आता तुम्ही म्हटलं तुम्ही कस्टमर आहे, मी दुकानदार आहे, आणि तुम्ही म्हटलं की बा दादा 5 मीटर कापड दे. आता तो 5 मीटर कापड काढतो. ठीक आहे. आता ते तर बंडलमध्ये लावलेलं आहे कापड पूर्ण. आता एक्झॅक्टली 5 मीटरच तो मोजून तुम्हाला फाडून देईन ना. आता तो काय करतो मोजतो बघा कसा, ना स्केल घेत ना काही घेत. तो त्या कापडाचा एक पन्ना पकडतो आणि बघा असा एका कॉर्नरला लावतो, इथपर्यंत नेतो. ठीक आहे. आता मला काय माहित बघ तिकून काय इथपर्यंत नेला आणि याचे ते ना 5 पार्ट केले
आणि तो कापून दिला आणि मला दिला पडदा. आता ना त्यानं टेप लावला ना काही लावला त्यानं फक्त काय केलं, एक पन्ना घेतला, इथं टेबलवर असं माप मोजलं आणि याचे 5 पट केला त्यानं, म्हणजे 5 वेळा केला आणि तो कापून मला देऊन दिला. आता मी झालो कन्फ्यूज की यार यानं न मोजता अंदाजी दिला का कापड 5 मीटर. मग मी त्याला विचारलं, का हो तुम्ही तर मोजलं नाही तरी कसं का असं अंदाजी देऊन राहिले. तर तो काय म्हणतो, नाही दादा आम्ही आमच्या टेबलवर मार्किंग केलेली आहे की इथून तर इथपर्यंत म्हणजे 1 मीटर आहे. बरोबर आहे. मग मी तुम्हाला 1 वेळा नाही हे 5 वेळा केलं, म्हणजे एक पडदा, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5 वेळा, म्हणजे याला 5 पट केलं आणि मगच तुम्हाला कापून दिला, तर 5 मीटरच झालं असणार. मग मला समजलं, अच्छा चला ठीक आहे. आता हा एक तुम्हाला कन्सेप्ट समजला. आता मी एक दुसरा कन्सेप्ट सांगतो. युनिट काय असते नीट लक्ष द्या. तुमच्या घरी एखाद्या वेळेस, आता जनरली आपल्या घरचं जेव्हा आपण दळायला जातो गहू किंवा ज्वारी, तेव्हा तुम्ही ना तुमच्या थैलीत पहिले तर गहू भरता. ओके, आपण सर्वसाधारण लोक आहोत, काही लोकांच्या आता घरी चक्क्या आल्या म्हणा, पण जेव्हा आपण बाहेरून चक्कीतून दळून आणतो तेव्हा आपल्या घरी आई पहिले ते गहू मोजते. आता प्रत्येकाच्या घरी तर काही तागडं किलो नाही आहे, तो वेट मोजण्याचा काटा तर नाही आहे जेणेकरून ते मोजतील. मग एक्झॅक्टली आपली आई काय सांगते, जाय दुकानदाराला सांगतो 5 किलो गहू आहेत. आता आईनं ते गहू मोजले कुठून. तर तुमच्या प्रत्येकाच्या घरीने एक पर्टिक्युलर भांडं ठरलेलं आहे. त्यात ते तुमच्या आईला माहीत आहे की या भांड्यात अगर पूर्ण गहू भरले तर हे 1 किलो गहू होऊन जातात. समजून का, ना तुमच्या आईनं तागडं किलो घेतलं ना काही. तुमच्या आईला माहीत आहे या भांड्यात अगर गहू पूर्ण भरले तर ते गहू 1 किलो असतात. मग तुमची आई काय करते, असे 5 वेळा भरते गव्हाचे आणि त्या थैलीत टाकते. गहू किती झाले मग गहू 5 किलो. 2 स्टोरी कळल्या. आता मी तुम्हाला सांगून का राहिलो, नीट बघा बाळांनो. व्हॉट इज युनिट. युनिट हे एक असं स्टँडर्ड रेफरन्स आहे, असं एक स्टँडर्ड गोष्ट आहे जे सायंटिस्ट लोकांना आधी बनवलेली आहे आणि ह्याच स्टँडर्ड गोष्टीला आपण युनिट्स म्हणत असतो बाळांनो. मी परत एकदा नीट एक्झाम्पल सांगतो. जेव्हा लेंथ नावाचा कन्सेप्ट बाहेर आला किंवा डिस्टन्स नावाचा कन्सेप्ट बाहेर आला, तेव्हा काही सायंटिस्ट लोकांना ठरवून दिलं की बा इथून तर इथपर्यंत अंतर जे असणार त्याला तुम्ही 1 मीटर म्हणा. हे काही देवाने येऊन नाही सांगितलं, हे लोकांना ठरवलेलं आहे की आपल्याला आता डिस्टन्स मोजायचा आहे. पण जेव्हा आपल्याला डिस्टन्स मोजायचा आहे तेव्हा आपण काय करून टाकू, एवढं अंतर म्हणजे 1 मीटर, आणखी एवढंच अंतर म्हणजे 2 मीटर. म्हणजे बघा बाळांनो, हे जे 1 मीटर आहे हे लोकांना ठरवून दिलेलं आहे की बा एवढं अंतर म्हणजे 1 मीटर. म्हणून त्या दुकानदारानं काय केलं होतं, पहिले स्केल असेल त्याच्याजवळ, त्यानं मार्क करून टाकलं इथून ते इथपर्यंत म्हणजे काय 1 मीटर. आणि ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीलाच आपण काय म्हटलं होतं 1 मीटर, आणि यालाच आपण काय म्हणत असतो युनिट. म्हणजे युनिट काय, ही एक स्टँडर्ड गोष्ट आहे जे कधी बदलणार नाही आणि प्रत्येकासाठी अलग अलग आहे. जसं फॉर एक्झाम्पल हे तर झालं लेंथचं एक्झाम्पल. मास, लोकांना ठरवलं की एवढं वजन म्हणजे 1 किलो. मग तुमची आई काय करते, गहू जेव्हा त्या भांड्यात भरते तेव्हा ते भांडं जेव्हा पूर्ण भरलं तेव्हा त्या गव्हाचं तेवढंच वजन येते जेवढं 1 किलो असते. आर यू गेटिंग. म्हणजे व्हॉट इज युनिट. युनिट हे एक स्टँडर्ड आहे जे आपण मेजरमेंटसाठी यूज करत असतो आणि त्यालाच आपण म्हणत असतो युनिट. म्हणजे असं स्टँडर्ड, म्हणजे अशी एक स्टँडर्ड म्हणजे फिक्स. हे बघा, स्टँडर्ड हा शब्दाचा अर्थ काय असतो, फिक्स, जे न बदलणारं. म्हणजे अशी एक फिक्स व्हॅल्यू जे मेजरमेंटसाठी तुम्ही यूज करसाल, त्या फिक्स व्हॅल्यूला, त्या स्टँडर्ड व्हॅल्यूलाच आपण म्हणत असतो युनिट. मग बघा, 1 मीटर म्हणजे फिक्स आहे. आता जेव्हा तुम्ही हाईट मोजता तेव्हा तुम्ही 6 फूट सांगता. नाही, 6 फूट नाही आहे तुमची हाईट. तुमची हाईट 1 फूटच्या 6 पट आहे. तुमचं वजन 50 किलो नाही, तुमचं वजन 50 किलो नाही आहे. तुमचं वजन 1 किलोच्या 50 पट आहे. तुम्ही कापड 5 मीटर नाही घेतला, तुम्ही कापड 1 मीटरच्या 5 पट घेतला. हे ऍक्च्युअल मिनिंग आहेत बाळांनो. आणि हे जे 1 मीटर, 1 फूट, 1 किलो, हे जे काही गोष्टी आहेत हे स्टँडर्ड आहेत, म्हणजे फिक्स व्हॅल्यू आहे जे कधी बदलतील नाही. आणि या फिक्स व्हॅल्यूलाच आपण म्हणत असतो. ठीक आहे बाळांनो, किलोग्राम, ग्राम याला युनिट म्हणतात, हे असं नका लक्षात ठेवू. काय असते युनिट, सर एक स्टैंडर्ड बनाई हुई कोई चीज है जो कभी बदलेंगे नहीं. उस स्टैंडर्ड चीज जब मेजरमेंट के लिए यूज करेंगे तब उस स्टैंडर्ड चीज को हम लोग बोल देंगे यूनिट.
तो जब वो दुकानदार आपने जो कुछ भी कर रहा था उसने कुछ स्टैंडर्ड बना दिया था, उसको पता था कि यहाँ से यहाँ तक एक वैल्यू है फिक्स जिसको 1 मीटर बोलोगे। अभी वो स्केल टूट भी गई तो भी हमको परवाह नहीं, क्योंकि ये स्टैंडर्ड ही रहेगा। अब इसको मैं 1 मीटर बोल दूंगा। तुमको 5 मीटर कापड़ चाहिए, मैं इसके 5 गुना कर दूंगा। तुमको 10 मीटर कापड़ चाहिए, मैं इसके 10 गुना कर दूंगा। तो मैं वही बोल रहा हूँ, अकोला से पूना जो डिस्टेंस है वो 500 किलोमीटर है। नहीं, गलत। अकोला से पूना का जो डिस्टेंस है वो कितना है सर? 1 किलोमीटर के 500 पट। दॅट इज अ रियल मिनिंग. क्लिअर आहे गाईज? तो म्हणून मी युनिटची डेफिनेशन का लिहितो, काय असते युनिट, जे आपण किलोग्राम मीटर हे जे युनिट म्हणतो त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय? अ स्टँडर्ड रेफरन्स. रेफरन्स का? कारण की मी याची मदत घेऊन मोजमाप करत असतो म्हणून त्याला रेफरन्स म्हणतो. अ स्टँडर्ड म्हणजे फिक्स. अ स्टँडर्ड रेफरन्स, अ स्टँडर्ड रेफरन्स which is used for the measurement is nothing but unit. So what is unit? Standard reference which is used for the measurement is called as unit. एक फिक्स गोष्ट जी मोजमापसाठी यूज होणार त्याला आपण युनिट म्हणत असतो. ठीक आहे, आता मी 3-4 एक्झाम्पल तो तुम्हाला कळलं असणार. आता नेक्स्ट आपण बघणार आहे, ठीक आहे, मग आता तुम्ही त्याला युनिट तर म्हणून टाकलं, आता मोजमापसाठी यूज होणार आहे म्हणून मी मेजरमेंटमध्ये युनिट शिकतोय. मग आता तुमचं जे युनिट आहे म्हणजे जे तुम्ही घरी बनवलेलं आहे 1 किलो, किंवा तुम्ही तागडं किलोमध्ये तो 1 किलोचा दगड ठेवतात लोक, तो पण 1 किलोचा दगड आहे, त्याला पण मी युनिट म्हणणार. किंवा तुमची जी स्केल पट्टी आहे त्याच्यावर 1 मीटर 2 मीटर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर असे अंतर दिलेले आहेत. तर आपण काय म्हणू, एक स्टँडर्ड एक फिक्स गोष्ट जी मोजमापसाठी यूज होणार त्याला तुम्ही युनिट म्हणा. मग तुमच्या घरातलं जे भांडं आहे ते पण युनिट आहे. मग आता युनिट जे आहे ते कसं असायला पाहिजे? आता सपोज तुम्ही युनिट तयार केलं, सपोज 1 किलो एक मास मोजायचा आहे तुम्हाला, मास मोजायचा आहे आणि मास मोजण्यासाठी तुम्ही 1 किलो हे कन्सेप्ट डिसाईड केला. किंवा मला लेंथ मोजायची आहे, मग आता लेंथ मोजासाठी 1 मीटर हा जो कन्सेप्ट आहे मी इन्व्हेंट केला. मग हे जे युनिट आहे 1 मीटरला जे मी युनिट म्हटलं, हे युनिट कसं असायला पाहिजे? लेट्स सी. म्हणजे सगळ्यात पहिलं आता मी एक हे जे युनिट कसं असायला पाहिजे हे एक मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, डेअरी मिल्क चॉकलेट सगळे खात असतील. आता हे जे डेअरी मिल्क चॉकलेट आहे असं इमॅजिन करा 5 मिनिटासाठी. मी फक्त एक उदाहरण देतोय जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट समजणार. असं समजा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आपल्या दोघांसाठी डेअरी मिल्क चॉकलेट खाल्ल्याशिवाय दिवसच जात नाही. डेअरी मिल्क चॉकलेट आहे तर आपण जिवंत आहोत, आणि डेअरी मिल्क चॉकलेट नाही तर आपण जिवंत नाही. उदाहरण आहे, जस्ट एक्झाम्पल. ठीक आहे बॉस, चला सर, ठीक आहे, मानतो आम्ही. आता डेअरी मिल्क चॉकलेट म्हणजे आपलं आयुष्य. ठीक आहे, मग आता डेअरी मिल्क चॉकलेट कसं असायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, आता हे आपलं आयुष्य आहे, आपण दुकानातूनच विकत घेतो ना डेअरी मिल्क चॉकलेट. तर सगळ्यात पहिलं तुम्ही म्हणू सर हे इझिली अवेलेबल पाहिजे बुवा, एखाद दिवशी अगर भेटलं नाही तर आपला जीव चालला जाईल. बरोबर? तर सगळ्यात पहिला पॉईंट, डेअरी मिल्क चॉकलेट कसं असायला पाहिजे? इझिली अवेलेबल. चला मी एक पॉईंट क्लिअर एक टाकतो, इझिली अवेलेबल. आदत आहे आम्हाला डेअरी मिल्क चॉकलेट खायची. सेकंड, सपोज एका कंपनीनं 1 वर्षासाठी डेअरी मिल्क चॉकलेट बनवले. हां, आता वर्षभर आपण खाऊ राहिलो, आपल्याला सवय लागली ना, आता डेअरी मिल्क शिवाय आपल्याला जिवंतच राहता येत नाही. आता एका वर्षासाठी म्हणजे काय, सपोज 1 लाख चॉकलेट बनवून ठेवले एका कंपनीनं, 1 लाख डेअरी मिल्क चॉकलेट आणि अकोल्यात वाटून दिले. आता चालू आहे रोज रोज दुकानातून विकणं ते चॉकलेट वर्षभर. मग आपल्याला 1 वर्षात आदत लागली. ठीक आहे, मग आता याच्याशिवाय जमत नाही. आता वर्ष संपलं, आता डेअरी मिल्क चॉकलेट संपले दुकानातले. आता काय, तर डेअरी मिल्क चॉकलेट तुम्ही इझिली बनवू पण शकले पाहिजे. म्हणजे डेअरी मिल्क चॉकलेट कसं असायला पाहिजे? इझिली रिप्रोड्युसेबल. चॉकलेट तर हे आहे, अगर इझिली रिप्रोड्युसेबल असणार तर आपण फटकन कंपनीत बनवू आणि फटकन डबल खाऊ. म्हणजे डेअरी मिल्क चॉकलेट इझिली अवेलेबल तर असलंच पाहिजे, पण हे इझिली रिप्रोड्युसेबल बी असलं पाहिजे. अगर एकदा बनवलं आणि डबल बनवताच येणार नाही मग तर आपण मरून जाऊ. बरोबर आहे? मग सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट काय डेअरी मिल्क चॉकलेट बद्दल?
इझिली रिप्रोड्युसेबल असलं पाहिजे, म्हणजे परत परत तुम्ही इझिली बनवू शकले पाहिजे. सो इझिली रिप्रोड्युसेबल. चला ठीक. थर्ड डेअरी मिल्क बद्दल काय गोष्ट असायला पाहिजे. आता ठीक आहे, मी भारतात राहून राहिलो, भारतात मी डेअरी मिल्क, चला अकोल्यात राहून राहिलो, मी अकोल्यात डेअरी मिल्क चॉकलेट खाल्लं, एक टेस्ट आहे, ठीक आहे, आता मी रोज खाऊन राहिलो लहानपणापासून आणि मला डेअरी मिल्क चॉकलेटची आदत लागली, आता तुम्हाला कळलं. आता सपोज मी ग्रॅज्युएशन करायसाठी दुसऱ्या सिटीमध्ये गेलो, चला सपोज आपण अमरावतीला गेलो किंवा पुण्याला गेलो किंवा मुंबईला गेलो, आता मी तिथं डेअरी मिल्क विकत घेऊन खाणार, बरोबर ना. आता अकोल्यात जेव्हा खातो तेव्हा अकोल्यातली कंपनी डेअरी मिल्क बनवत होती आणि मी दुकानात विकत होती, मी ते खात होतो. आता जेव्हा मी पुण्या मुंबईला गेलो डेअरी मिल्क शिक्षणासाठी, तर आता का अकोल्याला येऊन डेअरी मिल्क विकत घेणार आहो? नाही, आता मी तिथल्याच दुकानातलं डेअरी मिल्क घेणार. मग अगर इथल्या डेअरी मिल्कची चव गोड आहे आणि तिथल्या डेअरी मिल्कची चव अगर तिखट आहे तर मग चालणार का? नाही. म्हणजे डेअरी मिल्क जो आहे त्याची टेस्ट बदलली नाही पाहिजे टाईमसोबत, की बा या वर्षी गोड आहे आणि पुढच्या वर्षी तिखट आहे. म्हणजे इट शुड बी इनव्हेरिएबल, म्हणजे याची जी टेस्ट आहे ते कशी असायला पाहिजे? इनव्हेरिएबल, म्हणजे न बदलणारी. टाईमसोबत याची टेस्ट बदलायला नाही पाहिजे. आजही गोड, उद्याही गोड, परवाही गोड आणि तेरवाही गोड, आणि जोपर्यंत मी आहो तोपर्यंत गोड. क्लिअर? असं असायला पाहिजे डेअरी मिल्क चॉकलेट. म्हणजे थर्ड पॉइंट काय? इट शुड बी इनव्हेरिएबल. इट शुड बी इनव्हेरिएबलचा अर्थ शुड नॉट चेंज विथ टाइम. ओके. फोर्थ पॉइंट काय? आता गोष्ट अशी झाली की भारतात डेअरी मिल्कले परवानगी आहे डेअरी मिल्कले विकण्यासाठी, पण अगर अमेरिकेत डेअरी मिल्क विकण्यासाठी परवानगी नसली तर मग मोठा झाला वांदा. कारण की मला जॉब लागला अमेरिकेत आणि मी गेलो आता अमेरिकेत, आणि आता माहीत पडलं अमेरिकेत तर बा डेअरी मिल्कला ॲक्सेप्टच नाही करत, विकूच देत नाही, का माहीत काहून. मग आला ना वांदा. म्हणजे डेअरी मिल्क चॉकलेट कसं असायला पाहिजे? सर्व देशात विकल्या गेलं पाहिजे, म्हणजे पूर्ण युनिवर्सनं त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पूर्ण वर्ल्ड जेवढे आपले देश आहेत सगळ्या देशांना या डेअरी मिल्कला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे मी थोडक्यात सांगितलं की जे डेअरी मिल्क चॉकलेट आहे ते कसं असायला पाहिजे अगर आपल्याला आदत लागली तर. आपलं पूर्ण याच्यावरच आपलं पुरी जिंदगी याच्यावर भरोशावर आहे. तर मग हे 4 गुण डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये असायला पाहिजे. इझिली रिप्रोड्युसेबल, इझिली अवेलेबल, इनव्हेरिएबल अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. आता डेअरी मिल्क चॉकलेटले काढा आणि आता युनिटले टाका. जे डेअरी मिल्क चॉकलेटबद्दल बोललो तेच युनिटबद्दल नियम लागू आहेत. म्हणजे आपला जो युनिट आहे बाळांनो, युनिट आहे तो पूर्ण मेजरमेंट आहे, आणि मेजरमेंट आहे तर आपलं ॲक्युरेट नॉलेज आहे. म्हणजे ॲक्युरेट नॉलेजसाठी तुम्ही मेजरमेंट करा, आणि मेजरमेंट पक्का असण्यासाठी कोण पाहिजे? युनिट. आणि युनिट कसं असायला पाहिजे मग? इझिली अवेलेबल. म्हणजे काय? मला ग्राफ पेपरवर एक लाईन मोजायची आहे 5 सेंटीमीटरची, आणि त्या 5 सेंटीमीटरची लाईन मोजण्यासाठी मला लाईन लावा लागून राहिली 10 घंटे. असं चालते का? नाही. म्हणजे जे काही युनिट आहेत, जसं तुमची स्केल पट्टीवर असते ना 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अंतरच आहे ना, याला युनिटच म्हणतो आपण, स्टँडर्ड आहे. मग स्केल पट्टी इझिली भेटायला पाहिजे. जो तागडी किलोमध्ये 1 किलोचा जो काटा आहे तो फटाफट भेटला पाहिजे आपल्याला, इझिली अवेलेबल असलं पाहिजे. म्हणजे जे काही युनिट आहे बाळांनो हे इझिली अवेलेबल असलं पाहिजे. सेकंड, इझिली रिप्रोड्युसेबल असलं पाहिजे. असं आहे का की बा आज स्केल तुटली आणि आता याच्यानंतर जिंदगीत कधी लेंथ मोजूच शकणार नाही? नाही. आपण परत ती स्केल तयार करू शकलो पाहिजे, म्हणजे परत युनिट तयार करू शकलो पाहिजे. म्हणजे युनिट हे इझिली रिप्रोड्युसेबल पण पाहिजे. मी एक लिहितो हां. युनिट कसं असायला पाहिजे? इट शुड बी इझिली अवेलेबल, it should be easily available. Second, it should be easily reproducible. थर्ड आहे बाळांनो, हे युनिट जे आहे ते बदलणार नाही पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आज मी कापड घ्यायला गेलो त्या दुकानात आणि त्याने इथून ते इथपर्यंत मार्किंग केली आहे 1 मीटरची, बरोबर आहे, आणि मी 5 मीटर कापड मागितला तर त्याने याला 5 पट केलं आणि मला कापड दिला. आता अगर मी उद्या गेलो दुसऱ्या दिवशी मार्केट बदललं, आता 1 मीटर म्हणजे एवढंच आहे, मग आता मला तो एवढाच कापड देईन. असं असायला पाहिजे का? मग बघा किती गोंधळ होणार. म्हणजे जे युनिट आहे, म्हणजे जे स्टँडर्ड आहे बाळांनो, हे फिक्स असणार.
अगर तुमची 1 फूटला अगर एवढ्या अंतराला तुम्ही 1 फूट म्हणता तर उद्याही एवढ्या अंतराला 1 फूट म्हणा, परवाही एवढ्या अंतराला 1 फूट म्हणा. हे अगर टाईमसोबत बदलीन तर मग तर तुम्ही कुठलीच गोष्ट शिकू नाही शकणार. समजून राहिलं का? कळून राहिलं? आता तुम्ही खूप सारे एक्झाम्पल मी देत नाही, तुम्हाला कळला हा कन्सेप्ट. म्हणजे थर्ड पॉईंट मी काय म्हणतो, युनिट जे आहे हे टाईमसोबत बदलायला नाही पाहिजे. टाईम तर वाढतच राहील, पण युनिट जे आहे ते तेच राहायला पाहिजे, फिक्स व्हॅल्यू राहायला पाहिजे. ओके, सो इट शुड नॉट बी किंवा इट शुड बी इनव्हेरिएबल. इट शुड बी इनव्हेरिएबल. मी ब्रॅकेटमध्ये लिहितो शुड नॉट चेंज विथ टाइम. आणि फोर्थ पॉइंट काय बाळांनो, आता तुम्ही लेंथचा शोध लावला आणि तुम्ही ठरवलं की बा इथून तर इथपर्यंत म्हणजे 1 मीटर आहे, हे बाकीच्याही लोकांना मान्य केलं पाहिजे. नाही तर तुमचं दुकान आहे आणि तुम्ही तुमच्या मनाने ठरवसान की 1 मीटर म्हणजे एवढंच रे बा. अरे लोकांना तर मानलं पाहिजे. तुम्ही 5 मीटर कापड घ्यायला गेले आणि त्यानं तुम्हाला एवढसा तुकडा दिला, तुम्ही इन्सान काहून हो नाही 1 मीटर म्हणजे एवढंच असते आमच्यासाठी, असं चालीन का? नाही. तुम्ही दुकानात गेले 4 किलो साखर मागितली आणि त्यानं 4 दाणे दिले, तुम्ही इन्सान का हो, तो म्हणे 1 किलोचा 1 दाणा आहे, आमच्यासाठी 1 किलो म्हणजे 1 दाणाच आहे. मग तुम्ही ॲक्सेप्ट करसान का ते? नाही. तर जे युनिट तुम्ही ठरवताय, सायंटिस्ट लोक जे युनिट ठरवतायत ते युनिट्स पूर्ण जगानं पूर्ण युनिव्हर्सनं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. सो इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. हे 4 गुण कुठल्याही युनिटमध्ये असायला पाहिजे बाळांनो. ठीक आहे. तर बघा काय शिकले बाळांनो तुम्ही आज. मेजरमेंट चॅप्टर आपण स्टार्ट केला तर सगळ्यात पहिले आपण बघितलं की मेजरमेंट काय इम्पॉर्टंट आहे, काय गरज आहे ॲक्युरेट नॉलेज भेटण्यासाठी. त्याच्यानंतर आपण बघितलं की मोजमाप करताना जेव्हा केव्हा आपण गोष्टी एक्सप्रेस करू तेव्हा ते गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला बाजूला लागते युनिट. मग मी युनिटची ॲक्च्युअल डेफिनेशन तुम्हाला सांगितली की अ फिक्स स्टँडर्ड जे की मेजरमेंटसाठी यूज होणार त्याला तुम्ही युनिट म्हणता. 4-5 एक्झाम्पल पण दिले. आणि नंतर आपण बघितलं की युनिट कसं असायला पाहिजे. तर हे या 4 गुण युनिटमध्ये असायला पाहिजेत. तर हाऊ शुड बी द युनिट असा प्रश्न अगर आला तर आपण या 4 गोष्टी सांगू. ओके गाईज, आता पुढचं आणखी पुढे खूप मजेशीर गोष्ट आहे या चॅप्टरमध्ये, ते आपण शिकू पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच.